हेरवाड प्रकरणातील फरारी आरोपी शिक्षक अजित दिवटे अखेर पोलिसांच्या ताब्यात। 8 दिवसाच्या शोधानंतर पंढरपूरमधून ताबा, ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर पोलिसांची कारवाई। हेरवाड हायस्कूलमधील अल्पवयीन विद्यार्थिनीच्या कथित लैंगिक शोषण प्रकरणातील फरारी आरोपी शिक्षक अजित दिवटे याला अखेर कुरुंदवाड पोलिसांनी पंढरपूरमधून ताब्यात घेतले आहे। 22 जुलै रोजी कुरुंदवाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर दिवटे फरार झाला होता। तब्बल 8 दिवस त्याचा शोध घेतल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली। या प्रकरणामुळे हेरवाडमधील तीव्र संतापाची लाट उसळली होती। आरोपीला तातडीने अटक करावी, सेवेतून बडतर्फ करावे, तसेच त्याला मदत करणाऱ्यांवरही गुन्हे दाखल करावेत, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी गावसभा घेऊन प्रशासनाला धारेवर धरले होते। त्यानंतर गावातून शांततेत मूक मोर्चाही काढण्यात आला। ग्रामस्थांच्या आंदोलनानंतर कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील व त्यांच्या पथकाने शोध मोहीम राबवत पंढरपूरमधून आरोपी अजित दिवटे याला ताब्यात घेतले। त्यांच्यावरील अटकेची कायदेशीर प्रक्रिया सुरू असून प्रकरणाचा पुढील तपास कुरुंदवाड पोलीस करीत आहेत। दरम्यान आरोपीला मदत करणाऱ्यांचीही चौकशी करून त्याच्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित विद्यार्थिनीला न्याय मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे।